पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं आता राज ठाकरेंकडे आली आहे। लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना नावांचा अहवाल दिलाय। पुण्यातून 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं राज ठाकरेंकडे आता देण्यात आलेली आहे। पुण्यातून 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? नक्कीच तर काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे ते सातत्याने पुणे दौऱ्यावरती होते आणि पुणे लोकसभेची जबाबदारी जी आहे ती अमित ठाकरेंवरती दिलेली होती आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून आता पुण्यातून मनसेचे 5 नावं जी आहेत ती राज ठाकरेंकडे पोहोचवल्याची माहिती मिळते। यामध्ये प्रामुख्याने पुणे शहरातील मनसेचे डॅशिंग नेते म्हणून मानले जाणारे वसंत मोरे असतील, पुण्याचे विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते ही 5 नावं जी आहेत ती राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे लोकसभेसाठी पुण्यामधून जे काही रस्सीखेच विविध पक्षातील विविध नेत्यांची चालू आहे त्यातच आता मनसेची देखील भर पडलेली पाहायला मिळते। कारण तब्बल 5 जणांची नावं जी आहेत ती आता राज ठाकरेंच्या दरबारामध्ये गेलेली आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने 2 नावं, त्यामध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या 2 नावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच होणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण का वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनसेच्या विरोधामध्ये आणि एकंदर सगळ्या भूमिकेविरुद्ध विविध नेत्यांच्या नाराज असलेला पाहायला मिळत होता आणि त्यांची तयारी पुणे लोकसभेसाठी जय्यत केलेली आहे। कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे वसंत मोरे की साईनाथ बाबर या 2 नावांमध्ये आता राज ठाकरे जे ते अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू शकते आणि तत्पूर्वी जे ते कार्यकर्त्यांना आणि जो कोणी उमेदवार ठरेल त्याला अप्रत्यक्षरित्या कामाला लागण्याचे संदेश राज ठाकरे देण्याची शक्यता आहे। नीलम, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।